नमस्कार मंडळीत, आज आपण 5 मिनिटात तयार होणारी कुरडईची झणझणीत भाजी करणार आहोत। छान टेस्टी लागतात, तुम्ही नक्की करून बघा ही भाजी आणि झटपट होणारी आहे 5 मिनिटात। तर चला बघूयात रेसिपी। इथे मी कुरडई घेतलेली आहे, चुरा घेतलेला आहे। तुमच्याकडे चुरा नसेल तर तुम्ही सगळे कुरडे घेऊ शकता किंवा साच्याचे कुरडे चालते। याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। जसे आपण पोहे वगैरे करतो त्याच पद्धतीने हे पोहे जसे धुवून ठेवतो त्याच प्रकारे कुरडईचा चुरा धुवून घ्यायचा 2-3 वेळा आणि 5 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे, तेल घातलेले आहे 2-3 चम्मच। तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी, छोट्या चमच्याने जिरे घातलेले आहेत। 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, कांदा लांब आकारात 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरलेले आहेत ते घातलेले आहेत। 1 हिरवी मिरची कट केलेली आणि कढीपत्ता। सोपी भाजी आहे, एकदम काही खूप लागत नाही। कांदा, टमाटर, मिरची घातले की आपली लवकर झटपट भाजी तयार होतात। आता हे कांदा मिरची परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट मीडियम आचेवर। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। वरण भातासोबतही ही भाजी छान लागते किंवा अशीही पोळीसोबत खूप छान भाजी लागतात। आता कांदा झालेला आहे, आता याच्यामध्ये सुके मसाले घालूयात। एक चम्मच लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चम्मच धनी पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गोडा मसाला आणि चवीपुरते मीठ परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालूयात। टमाटर छान मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन भारती होम किचन्सला सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आता मस्त टमाटर झालेला आहे, बघू शकता तुम्ही मस्त मऊ शिजून गेलेला आहे टमाटर छान। आता याच्यामध्ये कुरडईचा चुरा घालूयात, धुवून ठेवलेला आहे तो आपण। मस्त आता छान मुरून गेलेला आहे, त्या छान भिजलेला आहेत आणि सॉफ्ट झालेला आहेत। आता छान परतून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहेत। कमी आचेवर मध्ये मध्ये परतत राहायचं आहे। आता बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण फोडणीमध्ये। खूप छान भाजी होते आणि खूप चवीला टेस्टी। आणि आपल्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेची सकाळची वेळ राहते, त्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही मुलांना ही भाजी देऊ शकता किंवा मिस्टरांना डब्यावर देऊ शकता ही भाजी आणि झटपट होणारी भाजी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त